ही शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडनं आता सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारकडनं काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आल्याचं समजतंय। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। शेतकरी बांधवांची खरोखर आज लॉटरी लागलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर आज देण्यात आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अखेर आता सरकारच्या माध्यमातून हप्त्याला मंजुरी मिळालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, प्रचंड खुशखबर हे आता शेतकरी वर्गांमध्ये पसरलेली आहे। आज दोन्ही हप्त्यांची वाढ देखील आता करण्यात आलेली आहे। यामध्ये बघा सरकारच्या माध्यमातून तारीख सुद्धा जाहीर झाली, ज्या दिवशी तुम्ही प्रतीक्षा करत होता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट होणार याच्या संदर्भातील स्पष्टपणे राज्य सरकारने आता निर्णय घेतलेला आहे। बघा आता सरकारने याबद्दल निर्णय जाहीर केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा आता निर्णय घेतलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 2000 रुपये नाही तर आता 1000 रुपयाची वाढ करण्यात आली आणि तब्बल 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। आणि बघा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता त्याची आता 2000 रुपये नाही तर 3000 रुपये तब्बल तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे एकत्र जर आपण पाहायचा विचार केला तर आता सरकार तुमच्या खात्यामध्ये तब्बल 6000 रुपये क्रेडिट करणार आहे। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना आता दोन्ही हप्त्याची आतुरता जर का तुम्ही बघत असाल तर ती आतुरता आता तुमची संपलेली आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय आता जाहीर करण्यात आला। आता वर्षाला तुम्हाला 6000 रुपयाचे इथं जास्तीत जास्त पैसे पाहायला मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खुशखबर असल्यानेच आता, कारण बघा सरकारच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर झाला नव्हता, फक्त घोषणाच करण्यात आली होती। परंतु प्रत्यक्षामध्ये आता निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय अंमलबजावणीमध्ये देखील आता सरकारने आणलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता हे 6000 रुपये कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार याची तारीख जाणून घ्या। कारण की बघा काल झालेल्या मंत्रिमंडळाची बैठक, त्या बैठकीमध्ये निर्णय झाला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता सोडला जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, मोठा जसं की आता सरकारने निर्णय घेतला, परंतु हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। कारण की सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आणि काही ठराविक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आता क्रेडिट होणार, त्यांनाचे तब्बल 6000 रुपये मिळणार। मग यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे। आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे टोटल आपण जर पाहायला गेलं तर 36 जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे। परंतु या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी वितरण करणं हे शक्य नाही। तर आता सरकारच्या माध्यमातून पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता ही यादी काय असणार आहे, या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे सरकारने पात्र केलेले आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। फक्त आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आता जमा होणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या विशेष बैठकीमध्ये हा वाढीव निधीचा मार्ग सरकारने मोकळा केलेला आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता व राज्य सरकारचं म्हणजे आपण जर पाहायला गेलं नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, या ठिकाणी आता सरकारने एकत्र वाटप करण्याचा इथं निर्णय जाहीर केला। सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली ही माहिती असणार आहे। कारण की बघा केंद्र सरकार म्हणजे पीएम किसान योजना चालू होत असलेले राज्य सरकारने नमो शेतकरी योजना चालू केली होती। तर या दोन्ही योजनांचा हप्ता आता वाढून सर्व शेतकरी बांधवांना इथं कुठेतरी आश्वासन आणि दिलासा मिळालेला आहे। तर यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ होणार तेच फक्त सांगत होते, परंतु प्रत्यक्षात सरकारने पीएम किसान योजनेच्या अंतर्गत वाढ केली आणि नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत देखील आता सरकारने वाढ केली आणि मोठी खुशखबर सरकारने शेतकऱ्यांना सांगितलेली आहे। त्यामध्ये आता बघा कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार याची आतुरता तुम्हाला लागलेली आहे। तर ते तारीख देखील तुम्हाला सांगतो, काळजी घेऊ नका, टेन्शन करू नका। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, संपूर्ण महत्त्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। त्यामुळे राज्यामधील बघा इथं 70 ते 75 लाखाहूनही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आणि हे पैसे क्रेडिट झालेले आहे। शेतकरी बांधवांना आपण जर पाहायला गेलं, सरकारने हप्ता वाढवण्याची बातमी दिली असली तरी त्यासोबत जवळपास आपण जर बघायला गेलं 12 लाख शेतकरी या योजनेपासून अपात्र झालेले आहे। 12 लाख शेतकऱ्यांना हा हप्ता आता कायमस्वरूपी बंद झालेला आहे, त्यांना हा हप्ता मिळणार नाही
असं सरकारने सांगितलेलं आहे. परंतु त्या सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार काऊन नाही, हे सर्व काही कारण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण काय असणार आहे आणि तुमच्यासाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आणि तुमच्यासाठी इथं 1000 रुपयाची वाढ म्हणजेच बघा PM किसान योजनेमध्ये 2चे 3 हप्ते केले आणि नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 2000 रुपये हप्ता होता, त्याला 3000 रुपये केला. म्हणजेच बघा 1000 रुपयाची वाढ केली तर 2000 रुपये सरकारने वाढवले. 4000च्या ऐवजी 6000 तुमच्या खात्यामध्ये एकत्र मिळणार आहे. बघा आता कोणालाही पैसे मिळणार, फक्त गोर आणि गरजू आणि गरीब शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचा लाभ आपण दिल्याशिवाय राहणार नाही, असं सरकारने सांगितलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं तर बघा शेतकरी बांधवांना भरपूरशे तर लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आता क्रेडिट होणार आहे. शेतकऱ्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा सरकार तपासणी केली आणि सरकारच्या माध्यमातून आता या निदर्शनामध्ये आलेलं आहे की काही असे शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केला, चुकीच्या माहितीच्या माध्यमातून आतापर्यंत या दोन्ही योजनेचे पैसे घेतले. आता बघा सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला सांगतो. टेन्शन घेऊ नका, कारण की बघा सर्व काही तुम्हाला माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. सर्व काही माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगतो, कारण की शेतकरी बांधवांनो तब्बल तुम्हाला 6000 रुपये मिळणार आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार, हे डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगतो. कारण की बघा आपण जर पाहायला गेलं सरकारने काही इथं अटी शर्ती घातलेल्या आहे. त्या अटी शर्तींमध्ये जर का तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकणार, अन्यथा तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाही. बघा सरकारने पहिली अट इथं घातलेली आहे. बघा 2.5 ते 3 ते 3.5 लाख रुपयापर्यंत जर का तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर अशा शेतकरी बांधवांना इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड इथं मागवतल्या जाणार आहे. सरकार आता लवकरच इथं ऑप्शन अवेलेबल करून देणार आहे, ज्यामधनं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट आणि पॅन कार्ड अपलोड करूचे इथं सरकार म्हणू शकते. परंतु त्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर दुसरी अट सरकारने घातलेली आहे, ज्या अटीमुळे हे तुमचा कायमचा हप्ता आता इथं थांबू शकतो. म्हणजे शेतकरी बांधवांना बघा, ज्या शेतकऱ्यांचं जसे की राशन कार्डवरती नाव असणार आहे, म्हणजे सर्व शेतकऱ्यांचं राशन कार्डवरती एका कुटुंबातील एकाच व्यक्तींना लाभ हे सरकार देणार, असं सरकारने सांगितलेलं आहे. परंतु जर आपण पाहायला गेलं तर तुमच्या घरामध्ये 4 जीव असेल आणि 4 जणांचे नाव राशन कार्डमध्ये असेल आणि 4 जणांपैकी 3 ते 2 जण PM किसान योजनेच्या अंतर्गत व नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ लागलेले असेल तर अशा शेतकऱ्यांच्या दोन्ही जणांची इथं कायमस्वरूपी सरकार इथं हप्ता बंद करणार, असं सरकारने जाहीर केलेलं आहे. शेतकरी बांधवांनो त्यानंतरची अट बघा, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे आता पैसे थांबणार आहे, हे गलती जर का तुम्ही करून ठेवली असेल तर तुमच्या खात्यावरती देखील आता सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होणार नाही. शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला हे तुमचं आधार कार्ड लिंक केलं आहे की नाही, हे नक्की तुम्हाला 2026 मध्ये इथं चेक करून घ्यायचं आहे. कारण की 2025 मध्ये जर का तुम्ही लिंक करून ठेवलं असेल तरी सुद्धा हे तुमचं जे ॲक्टिव्हेशन असणार आहे ते डिसेबल होऊ शकतो. आता शेतकरी बांधवांनो हे झाली आपली अट आणि अजून सरकारने एक अट लावलेली होती. ती अट म्हणजे बघा फार्मर ID नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना फार्मर ID काढून घेणे हे अनिवार्य सरकारने केलेलं होतं. ह्या अटी शर्ती होती. आता बघा तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगतो, ज्या जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. बघा धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा, त्यानंतर बघा वाशिम, परभणी, नांदेड, हिंगोली, त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, धुळे, त्यानंतर जालना आणि नंदुरबार, सातारा, सांगली, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी टेन्शन घेऊ नका. सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, या जिल्ह्यातील शेतकरी जर का तुम्ही असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता व PM किसान योजनेच्या अंतर्गत 22वा हप्ता, दोन्ही हप्त्याचं वितरण 100% आपल्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा हे तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगितली. आता कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार तर बघा आता धुलीवंदन असल्यामुळे होळीच्या निमित्ताने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. परंतु बघा आता तुम्हाला पैसे 10 मार्चपर्यंत 100% तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार, असं सरकारने सांगितलेलं आहे. बाकी शेती संदर्भातील माहिती आणखी तुम्हाला जर का जाणून घ्यायची असेल आणि सर्वात अगोदर अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं पाहिजे तर यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.